उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये आज मी तुम्हाला साबुदाणा बटाटा पापडची रेसिपी दाखवणार आहे। फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून जवळपास 60-70 पापड हे तयार होतील आणि करायला देखील अतिशय सोपी आहे। विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये मी तुम्हाला साबुदाणा न शिजवता देखील पटापट साबुदाणा पापड कसे तयार होतील याची झटकन तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे। एकदा हे तयार करून ठेवले की वर्षभर आपल्याला उपवासाला देखील चालू शकतात। तळल्यानंतर अगदी दुपटीने फुलणारे आणि कुरकुरीत असे हे पापड हे तयार होतात। तर हे अगदी सोपे पापड कसे करायचे याची रेसिपी बघूया। साबुदाणा बटाटा पापड करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तो आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। मध्यम आकाराच्या वाटीने मी साबुदाणा हा मोजून घेतलेला आहे। त्यानंतर 2 वेळेस आपल्याला साबुदाणा हा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामधला जो काही कचरा किंवा घाण असेल तो निघून जाईल। साबुदाणा धुतल्यानंतर आता ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला जवळपास 3 वाटी पाणी हे कडक असं गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला चांगली दणदणीत उकळी आली पाहिजे। त्यानंतर आपल्याला हे गरम पाणी या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर थोडंसं आपण याला मिक्स करायचं आणि याला रात्रभर याच्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं। गरम पाणी टाकल्यामुळे साबुदाणा हा पटकन असा मऊ होतो। आता याच्यावरती झाकण ठेवून मी रात्रभर हे साबुदाणा भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे। रात्रभर मी साबुदाणा पाण्यामध्ये भिजवत ठेवला होता। आता बघूया साबुदाणा भिजला आहे की नाही। साबुदाणा हा व्यवस्थित असा भिजलेला आहे व तो फुलून देखील आलेला आहे। आता चमच्याच्या साहाय्याने आपण याच्यामधल्या गाठी जर असतील तर त्या मोडून घेऊया। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे बोटावरती दाबल्यानंतर साबुदाणा स्मॅश होत आहे। गरम पाणी आणि रात्रभर साबुदाणा भिजवल्यामुळे तो व्यवस्थित असा मऊ झालेला आहे। तुम्ही बघू शकता की तो व्यवस्थित असा चुरडला जात आहे बोटावरती। 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे मी हे उकडून घेतलेले आहे। सकाळचा वेळ वाचवण्यासाठी इथे मी बटाटे हे आदल्या रात्री शिजवून घेतलेले आहे, म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये पटापट आपले पापड हे तयार होतील। आता बटाट्याच्या मी साली काढून घेतलेल्या आहे व याच्या थोड्याशा बारीक फोडी करून आपल्याला साबुदाण्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही किसणीच्या मदतीने देखील हे किसून घेऊ शकता, पण आता ह्या पूर्ण मिश्रणाला मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे, त्यामुळे याचे मी थोडेफार रफली चॉप करून घेणार आहे। बटाटे देखील कापून झालेले आहे। आता ह्याला मी मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यामुळे आपल्याला मिक्सरवरती वाटायला देखील सोपं पडेल। आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी थोडं करून हे मिश्रण टाकून घेणार आहे व याला बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घेणार आहे। अशा प्रकारे मिक्सरवरती मी याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी बारीक आपल्याला असं हे वाटून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे सर्व मिश्रण आता मी मिक्सरवरती वाटून घेणार आहे। मिश्रण वाटून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट आहे। आता आपल्याला हे मिश्रण सैलसर करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे। इथे मी 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवून दिलेलं होतं। आता याच्यामध्ये थोडं करून गरम पाणी हे टाकून आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे पळीने पापड करायचे आहेत, त्यामुळे पळीचे पापड करण्यासाठी जेवढं आपल्याला सैलसर मिश्रण लागतं तेवढंच आपल्याला पाणी टाकून हे ॲडजस्ट करायचं आहे। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जर आपण ते टाकून बघितलं तर ते बऱ्यापैकी पटकन असं पडत आहे। मिश्रण सैलसर करण्यासाठी मला पाऊण ग्लास पाणी हे लागलेलं आहे। त्यानंतर इथे आता चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे।
जिरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. दोन्ही साहित्य टाकल्यानंतर आता याला पुन्हा व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण जर दाटसर वाटत असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी आवश्यकतेनुसार टाकू शकतात. पड करण्यासाठी जर तुम्ही इथे प्लास्टिक शीटचा वापर करणार असाल तर प्लास्टिक शीट ही आदल्या दिवशी व्यवस्थित धुवून घ्यावी व तिला पूर्णपणे कोरडी करून घ्यावी व त्यानंतर उन्हामध्ये त्याच्याखाली चादर टाकून ती त्यावरती अंथरावी. आता इथे मी शूटिंगसाठी तुम्हाला एका प्लेटवरती पळीचे पापड कसे करायचे हे दाखवून देणार आहे. अशा प्रकारे एका मोठ्या परातीला मी तेल थोडंसं लावून घेतलेलं आहे व एक चमचा घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला गोल फिरवत पापडाचा गोल आकार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ देखील पापड हे करायचे नाही आहेत, नाहीतर ते वाळल्यानंतर तुटू शकतात. अशा प्रकारे सर्व पापड मी ह्या प्लास्टिक शीटवरती तयार करून घेतलेले आहेत. जर तुमच्या गॅलरीमध्ये ऊन वगैरे असेल तर तुम्हाला ते 1 ते 2 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की फक्त एका वाटी साबुदाण्यामध्ये जवळपास 60 ते 70 पापड हे तयार झालेले आहेत आणि अगदी पटकन तयार होणारे आहेत. इथे मी तुम्हाला पापड देखील तळून दाखवणार आहेत. पापड तळण्यासाठी तेल हे पूर्णपणे व्यवस्थित गरम असं हवं. तुम्ही बघू शकता की दुप्पट फुलणारे पापड देखील हे तयार होतात. फार काही पापड पसारा न करता उपवासाला चालणारे असे पापड तुम्ही नक्की ह्यावर्षी करून बघा. आणि खायला देखील अगदी कुरकुरीत असे आहे. तुम्ही बघू शकता की किती पटकन असे आपले पापड हे तयार झालेले आहेत व कुरकुरीत देखील झालेले आहे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.